मंगलगौरी पूजा देशस्थ मध्व ब्राह्मणाच्या घरांत मंगलगौरी पूजा येऊन केसं करतो म्हणाचे मी सांगते. वराड जालत पोरे येऊन वराडांत मंगलगौरी पूजा करीतील ताच्या मावन 5 वर्ष वराडों 5 वर्ष येऊन ये मंगलगौरी पूजा येऊन श्रावण महिना 4 वार सोडनात कराम. मंगलगौरी देवीला काय काय नैवेद्य कराल चकोट तसं पायलांत मंजीन पहिलं जवरसीचं कीर मावन तल्लत मोदक ये दोन्ही नैवेद्य कराल उदंड चकोट ते येऊन मी पहिलं जवरसीचं कीर करिंगाल मी येऊन आरंभ करते. जवरसीचं कीर करायला एक पात्रांत तूप घालिंगोन बिब्बा घालिंगो बिब्बा नीट बाजून ते येऊन कांटिंगते. ये पायलांत मंजीन जवरसी एकालतींदा नीट विसलून बिजुंगाटलें 1 घंटा वेळ बिजलत्र बुरोसल ते सिजाल तुडकरू कुरवयला ताच्याकरता हें करलें. ते तुपानसून बिब्बा येऊन तालून कांटिंग टेकलें. तेच पात्रांत तुपांत आमी इथं बिजूंग हाटलां की नी ते जबरसी घालून तुडक नीट बाजलास्क करूं आतां पाणी मिलिंगाम पाणी घालून टाकून ते येऊन नीट ते आता सिजून ते एवढं जवरसीन नीट ट्रान्सपरंट हो येईल ते वेळांत आम्ही येऊन दूध वेळाची पुढं मौन साखर घालटको एवढी मिलो नीट सिजू याला सोंटकाम ते तवडच ते वर आम्ही तळून ठेवलं बिब्बा काढल उंगला आता देवीला मंगलगौरी देवीला आरती करायला एक 5 वाटी करून तलून तेयांत ठेवून आरती कराम. ये आरती करतो का ये आरती करायचं 5 वाटी येऊन मावन मंगलगौरी पूजा करल पोरीन तंचदल्लाई मात्रच येऊन काडिंगाम. ये करायला काय कराम म्हणजे एवढं गव्हाच पीठ हळदीच पूड माव एवढं वेलाच पूड मावन आज येऊन गुळाचं पूड माझ्याकडे होतं ते गुळाच पूडें घालिंगाम. ये घालिंगून दूध की पाणी की कोंत पजे की घालून ये एक पीठ मादिरी घालिंगाम. तुडक तूप घाटलांत मंजीन ते येऊन नीट मिलिंगून कालीवाल नीट येईल. ये 5 वाटी येऊन करामा म्हटलें की नी ये गव्हाच पीठ हळद वेलाच पूड माव गुळाच पूड ये कालीवन 5 वाटी करून तळू तेयांत येऊन वात घालून तूप घालून ते येऊन देवीला आरती कराम. ये मादिरी करायला वयनातने एक केळं काढून ते येऊन चिरो 5 ये ठेवून तेयांत येऊन वात तुपांत घालून बिजिवून ते येऊन ते केळवर ठेवून ते येऊन आरती करिया. ये मादिरी वाटी करून तळू आरती करायला वयनातने ते मादिरीन करिया. आज मी येऊन ये मादिरी येऊन वाटी करून तळू काढून ते करायला जाते ते येऊन उंगला. ये प्लीज जवरसीचे कीर स्लो फ्लेमांतच मी येऊन ठेवलें ते वयाला तुडक वेळ होतं ते जोरीच पायलांत म्हणजे मी वाटी करायला मी येऊन पीठ घालून ठेवलें. आता पूर्ण येऊन करिंगाल तुडक आता गूळ एक 100 ग्राम गूळ तेयांत मी आता पाणी घालिंगो पूर्ण येऊन करायला मी येऊन ठेवलें. ये येऊन तावलत दूध घालाम सांगाल मी येऊन विसरून गेलें. एवढं जवरसी ट्रान्सपरंट हो आलां परी तावलत दूध घालून साखर वेलाच पूड मावन तल्लत बिब्बा काढल ते कीर उंगल ताच्या मावन मोदक प्रसाद येऊन आता देवील करायला काय कराम म्हणून पावया. ये प्लीज येऊन मी येऊन गूळ पाणीत घालून नीट विगरी वाळटिवलें 1 स्टिंग कन्सिस्टन्सी ते मादिरी नको उग ते येऊन पाणीत नीट विगरू आलत्र पुरे ते जोरी ये प्लीज मी येऊन तुपांत तुडक कोवरे वेलाच पूड घालून नीट भाजिंगून आम्ही येऊन काडून ठेवलत ते गुळाच पाग ते येऊन आता मी ते घालिंगतें. ये येऊन स्लो फ्लेमांत काडाम नाहीतर उदंड ते तसं दोंडास्क उंजयला ते येऊन स्लो फ्लेमांत येऊन काडाम तम्म ते पूर्णस्क ಇಲ್ಲ नहीं ते जव्वस्क उंजयला ते येऊन पायंगाम. ते जोरी मोदगाल एवढ एक कप मेजरमेंट अंत मी येऊन गव्हाच पीठ काडिंगो एक पिंच मीठ घालिंगोन
पाणी घालिंगोन नीट घालिंगतें ये मोदक येवन गवाच पिठांत येवन करामं तलाचं मोदक देवीला नैवेद्य करायचं गव्हाच पिठांत करूनच पूर्ण आंत ठेवून तळून काढामं आज मी येवन 5 मोदक येवन करून नैवेद्य करायला जाते ते येवन 11 मोदक करून नैवेद्य दाखिवलत्र येवन चोकोट ये मी सांगितले नोका वाटी करामं म्हणून ये मादिरी येवन एवढं पटीसेन ऐसं येवन बेश येवन ये करूँ वाटीस्क मी येवन करूँ काढून टिंगितले ये मादिरी येवन एक 5 वाटी करून ते येवन तळू आता मी येवन काढिंगाल जाते आता स्टव पेटीवाल पुढं येवन मोदकईन करून टिंगलतं दोन्ही येवन तेल तावूं असतमा येवन तळून काढिंग्या ताजे करता येवन आज तुडकच एक 5 मोदक येवन यास्क मी कालिवलें बायर येवन पीठ पायलांत मंजीन तुडकच सामे ऐसे नीट पत्तल येवन ऐसा येवन ये करिंगो माव आंत पूरण टिवून ते येवन नीट ऐसे येवन स्टफ करूँ मी येवन काढून टिंगतें पायला मी आज येवन मी करलता वाटी येवन तळून काढून टिंगून काल जाते ये केवढं नाच करांत करती लग्न घालतनी पायला येवन ती आंत एक लहान गणेश मादिरी धरून ठेवून टाकून आम्ही करायचं एवढं भक्षण ये एवढी येवन नीट ये मग तसं म्हणून नवसिंगो भावन तळायला आरंभ करतीला आमच्या घरांत ये केम्मी गोकुलाष्टमी दिवाळी ये मादिरी येवन करतीला ते करता आज मी येवन एक गणेशाल धरून ठेवून टाकून एवढी येवन आज येवन चोकोट पडी येवन करायला मला येवन बळ येम बळ देव देम म्हणून सांगून नवसिंगो मी येवन करायला आरंभ करलें पहिला ये वाटी 5 वाटी येवन नीट येवन तळू माव मी येवन ते येवन काढून तुडक निवालचं उंडकाल जाते मावनच आम्ही येवन तूप वातगी घालून आम्ही येवन आरती करायला आम्ही येवन करामं मोदकईन आम्ही येवन ते तेलांत तावून नीट असतमा येवन घालून मोदकईन आता येवन तळून काढिंगाल जाते ते येवन ते असून ये नैवेद्याले रेडी होंगला वाटी रेडी होंगला आता ये 5 वाटी तळलता वाटी येवन एक तांबाळा ताटांत तुम्ही येवन टिंगून ये मादिरी येवन वात येवन नीट रंगिंगून ते आंत ठेवून टाकून तूप घालूं आता येवन ते आरती करायला मी येवन ஏற்பாடு करून मी येवन ते येवन टिंगाल जाते मंगल गौरी देवीला केस अलंकार करूं मी बसिवलें सांगतें पहले येवन कल्ले एक पाट टिंगितलें वर येवन एक चोली की नहीं येवन एक पट्टू वस्त्र की मी येवन घालून टिपलें ताजे वरच मी येवन देवील बसिवलें देवीचं माग पायलांत म्हणजे येवन एक अरसा आसाम ताजे मावन मुकोण मास्क मी येवन चोली येवन मुदरून 2 पटीस टिवलें विडाचपान ठेवून टाकूं ताजे वर येवन कोपरे ठेवून बिजू माटलता चेना आंत टिवलें तेत मादिरी देवीला 2 पटीसेन विडाचपान ते कोपरे आंत चेना येवन मी येवन टिवलें पहिला येवन गणेश 5 गणेश मी येवन ते हळेद आंत धरून टिंगितलें गणेशाला ते येवन हळेद कुंकू पूल गजवस्त्र घालून पहिला येवन मी पूजा करिंगितलें पूजा करिंग टाकूं नंतर देवीला परतू हळेद कुंकू गजवस्त्र पूल माळगी घालून टाकून गाण सांगत येवन पूजा करलें ताजे मावन नैवेद्य येवन आमी करून टिवलत तळ्ळत मोदक माव जवर्सीचे खीर नैवेद्य करलें माव येवन आरती करामं आरती करायला येवन आमी तळून टिंगलत वाटी आयनोक ते ताजे मावन काडवात म्हणाचं ते काय नाही ते एक काडीस्क आसलं तेयांत आमी येवन मंगलारती वातास्क आयगिनी ते येवन तेयांत येवन पिरिवूं 5 काडवात मिळिवून टिवून तूपांत ते येवन घालून ते दिवा लावूं तेयांत येवन उचटणींत ते काडवातांतसो येवन अर्चना करून टाकून तेयांत उचटणींचो येवन तूप लावूं ते काडवाताचे वर आरतील वर दाखिवून ते मई धरून ते लायंगलत्र तवड बायकायन सवाष्णीपणांना असतील म्हणाचे येवन आमच्या घरचे तोरले मला येवन सांगू शिकून दिलेत ते येवन मी 5 वर्षास्क मी येवन करत आहे ये वाटी थंय येवन पहिल्यांका ये वाटी येवन मी लायंगितलें ते माव आमी केम्मी घरान किनी
ते येवन अर्चनाल करण की अर्चना ते येवन मी येवन टिंगिटलें ते आमी सेवटी येवन केम्मिंग करास्क अर्चना ते येवन आमी मंगलागौरी देवील कराम ताजे पुढे आमी तळुंटिंगलत वाटी येवन पहिला अर्चना कराम मग एक काड वाता नुक ती काड वाता ಅಂತ पांच वाते मिलियो तूपा ಅಂತ मियो बुजुकलो ते आते येवन पेलानका ये मादिरी येवन मिलियो मी येवन इंत अर्चना कराला मी टिंगिटलें आज आमच्याकडे येवन येत्त येवन उचटणी नाही ते करता मी असाच येवन पळींत मी पायलांत म्हणजे देवीला आता नीट मी अर्चना करींगुटकोन असाच पळींत मी येवन तूप लावून टिंगिटलें तेयांत येवन मी येवन आता मई धरून मी येवन दोळे लायंगाल जाते पहिलं काड वात येवन आरती करलो नंतर येवन आमी तळुंटी वलता वाती आरती करलो ताजे मावनाच्या पायलांत म्हणजे आमी केम्मी करास्क आमी कराच्या अर्चना ते येवन करून टकोन ताजे मावन द ब्लँका दो येवन मी तूप घालून ठेवलें यांत ते येवन आता मी मई धरते केवडे नीट आता काल येतवनू मी येवन दाखवते पांत मई एवढे बेश आलाय ये येवन आमी कोण पूजा करतो की तणी येवन ये येवन पहिले येवन लायंगाम ये मई ताजे मावन घराल येणार सवाष्णेंच हळेद कुंकू देवंटको ओंटी बरोंटको विडा देवंटकोन ये मई घराल याचे सवाष्णेंचैन ये मई आमी येवन जतन काडुंटिवू तणाले येवन देम मंगलगौरी गाण सांगत येवन आमी येवन पूजा कराम तेच मादिरी मंगलगौरी काणी वाचाम ये दिसी येवन मंगलगौरी काणी वाचलत्र उदंड चोकोट तेच मादिरी पायलांत मंजीन वाणदेन वाणगेणम्नु एक ದಂಡಕಾಯ ये नवरात्र करचे आयत नुक ये तणी येवन नवरीच करचे ते मंगलगौरी पूजा करणारेंच मायाल तणी येवन वाणदेम ते येवन पायलांत मंजीन एक पितलात कंचांत गौं घालून ಬೆಳ್ಳಿ ಬೆಳ್ಳಿ ನಾಗ घालून वर एक चोळी जांकून ते मंगलगौरी पूजा करलत पोरीच मायाल ते नवराच माया येवन देम ते यो वाणदेन वाणगेण तस मंजी काय मंजीन ये मंगलगौरी पूजा करणारे पोरीच माय ते नवराच मायाल एक पित्तल ताटांत गव्हाच लाडू रवाच लाडू नाही पुरीच लाडू कोणत असेल ते ना 16 काउंट ते पितलाच ताटान लाडू ठेवून वर चोळी जांकू मात्र देम व्हिडिओ करता मी येस दाखिवलें वर चोळी जांकू मात्र देम मावन नवराच माय येवन ते मंगलगौरी पूजा कराच पोरीच मायाल पित्तल कंचांत गहू नाग घालून वर चोळी जांकू मात्रच देम ये येवन आमच्या घरचे तोरले येवन सिकून येलत आमचरचे दंडक यांत मी काहीतरी सांगाल येवन सुटूंग येला सल्त्र तुम्ही येवन मला येवन कमेंट्स ಅಂತ येवन तुम्ही येवन कळिवांत आगेदनालेन नमस्कार थैंक यू सो मच फॉर वाचिंग